नमस्कार मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज मी व्हिडिओ थोडा उशिरा चालू करत आहे. त्याचं कारण हे की मुक्ता सकाळी खूप चिडचिड करत होती. हो बेटा, पळत होती तू. अच्छा, आरामात. तर ही सकाळी खूप चिडचिड करत होती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओज तयार केले नाही. तर हिची झोप झाली, आराम झाला, माझं पण कामं झाले, जेवण झालं, आराम झाला. आता मी चालू करते आणि बोलते तुमच्याशी. आत्ता वाजले आहे 4. तर चहाचा टाईम झालेला आहे. सर्वांसाठी चहा ठेवला आणि माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे, फ्रेश ड्रिंक येते म्हणून. ती चाललेली आहे. नील, हळू बाळा, पडेल ती. त्याची रॅली येत आहे. मला माहिती नव्हतं, पण मी इमर्जन्सीमध्ये रांगोळी काढली. इकडनं येत आहे.
झाकी पण आहे. नाही बघा किती छान मुलं वेगळ्या वेगळ्या टाईपचे तयारी करून झाकीमध्ये बसले. हो हो. हो येते. खूप मोठी रॅली आहे हो ना. खूप मोठी रॅली आहे म्हटलं. मला संपलं काय पण संपलं नाही आहे ना मग. बजेट आहे वाटे पुन्हा माग. हां असू शकते. हो आवाज येते ना. हां. कधी आल्या. हो का. त्याची आई नाही का तू. हो मोठी ताई आहे. इकडून जाईन तिकडून मी हां जवळ प्लॉटकडे वगैरे. इथे आमची मुक्ता मस्त बसून रॅली बघत आहे. काय बघित आहे तू मुक्ता. रॅली. हे मुक्त मुक्ताला प्रसाद मिळाला. कुठे चालली तू. आमच्याकडे नगर परिषदचे नळ संध्याकाळी येतात. तर मी पाणी वगैरे भरलं आहे आणि झाडाला पण मारून झाला आहे. मी मगाशी नेलला ट्युशनला नेऊन सोडलं. तर आता त्याचा टाईम पण झाला आहे आणायसाठी. आणि स्वयंपाकाचं काय करू. आता सकाळी खूप हेवी जेवण झालं. आता बघ काहीतरी हलकं फुलकं कर.
ओके ठीक आहे. नीलला आणायला मी जातो. पण संध्याकाळ झालं की सर्व लेडीजला एकच प्रश्न पडतो की स्वयंपाक काय करू, भाजी काय करू. पण ते आपल्या घरातल्या लोकांवरती डिपेंड असतात आणि ते पण आपण आपल्या मताने जर केलं तर त्यांना आवडलं नाही तर त्यात पण प्रॉब्लेम असतात. म्हणून विचारलेलं बरं. त्याचा कॉल पण येत आहे. आणण्यासाठी जा तुम्ही आता. हो. ठीक आहे, मी दिवावात करते आणि स्वयंपाक पण मांडून घेते लगेच. तो येईल 10-15 मिनिटामध्ये. जेवण झालं की त्याची आता एक्झाम आहे तर त्याला अभ्यासाला पण बसवावं लागते. काल तुम्हाला म्हटलं होतं ना की मी पूर्ण मंदिर साफ केलं, तर काही कपडे होते, आसन वगैरे होते देवाचे, तर ते मी आज धुवून टाकले आणि आता फोल्ड करून ठेवते. थोडं फ्रेश राहिलं देवघर घर आपलं तर छान वाटतंय. आपल्या घरी म्हणजे कुठे पण जा तुम्ही, पण घरी आल्यानंतर जे रिलॅक्स वाटते ना, तर आपलं घर फ्रेश बघूनच रिलॅक्स वाटणार आपल्याला. म्हणून नेहमी मी फ्रेश ठेवायचा प्रयत्न करते. दिवा तर चालूच आहे, फक्त तेल टाकते. आणि तुम्हाला एक सांगू, कालपासून मी हा दिवा लावला तर कालपासून कंटिन्यू याची ज्योत चालूच आहे. मी फक्त तेल टाकायचं काम करते. भगवती मातेची कृपा. मी अगरबत्ती यूज नाही करत, धूपच लावत असते. धूपाचा सुगंध खूप छान पूर्ण घरात दरवळतो, फ्रेश वाटतं. थोडं संध्याकाळच्या टायमाला, सकाळी पण पूजा झालं की एक टाइम, संध्याकाळी एक टाइम. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. मंडळी, मी पालकचे पराठे करत आहे. पालक वॉश करून घेतली आणि सोबतच लसणाची पात होती माझ्याकडे, तर ती पण त्यात टाकली. त्यांचा इकडे आरडाओरडा चालू आहे. पालकचे पराठे, त्यात लसणाची पात टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या, थोडासा छोटूसा अद्रकचा तुकडा आणि सांबार कट करून घेणार. बाकी सर्व मी मिक्सरवरती लावणार आणि सांबार कट करून घेणार. आणि सांबार कट करून घेणार. हे बघा कशी रागा रुसली. ए फुगूबाई, पडशील ना. कुठे चालली तू? तिला राग आलाय, ती चालली बाहेर. ए जाऊ नको तिकडे. हे बघा कशी रागा रुसली आहे. नील, काय झालं तिला? तू मारलं का? मग ती रागा रुसून आहे ना? तिने प्लेट फेकली आता. काय म्हटलं का तू तिला? नाही, माझे बुक्स काढत होतो. ठीक आहे, कर मग मी तुला आवाज देते झालं की. ठीक आहे.
यात घेतलं आहे बेसन, तांदळाचं पीठ आणि कणिक। याच्यामध्ये ओवा आणि तीळ पण मिक्स करणार, त्याच्यानंतर हे बॅटर टाकणार आणि कोथिंबीर कट करून टाकणार, पाणी मिक्स करणार, बॅटर तयार झालं। आणि एक पराठा पण टाकलेला आहे। यासोबत मुलांना सॉस देणार आणि आम्ही लोणच्यासोबत खाणार। आणि आता रात्रीचा टाईम आहे तर दही तर अवॉइडच करते रात्रीला। तुला हवा आहे पराठा? ओके, मी आधी नैवेद्य लावते मग तुला देते, ठीक आहे? का बरं? अभ्यास करते दादा? तिकडे जाऊ नको मग रूम मध्ये, ये बाहेर ये। हा, जे नको करू म्हटलं ते अगदी करणार, लहान मुलांचं असंच असते। हा पराठा मी नैवेद्याला लावून येते आणि एक ठेवलेला आहे। ऑलरेडी आत्ता वाजले आहे 8:45। आजचं रुटीन तुम्ही बघितलंच आहे। सकाळपासून चालू करणार होती पण मुक्ताला बरं नसल्यामुळे ना थोडं मी पण डिस्टर्ब झाले होते। ती खूप चिडचिड करत होती, काहीच करू देत नव्हती। त्याच्यामुळे मग मी सर्व आधी आवरून घेतलं, आराम झाला, तिचा पण आराम झाला, रिलॅक्स झालं। त्याच्यानंतर मग मी रुटीन म्हणजे व्हिडिओ बनवणं चालू केलं। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आवडला असल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।